सर, ज्या पद्धतीने पहिल्याच रिॲक्शनमध्ये अमित शहा म्हणतात की हे विरोधकांना खूप महागात पडेल, आत्तापुरता विचार करायचा जरी झाला तरी तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या विधानसभा निवडणुकांवर ह्याचा कसा परिणाम होईल आणि दूरगामी सुद्धा याचे परिणाम कशा पद्धतीने दिसतील, विरोधक महिलांच्या विरोधात आहेत हे नॅरेटिव्ह त्यांना मोडता येईल का? बघा अनुजा, मला असं वाटत नाही की या निवडणुकीचा काही तामिळनाडू किंवा बंगालमध्ये काही त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट होईल. म्हणजे बीजेपी या प्रयत्न करेल. बघा, तामिळनाडूमध्ये तर बीजेपी काही गेम मध्येच नाही. 25 जागांवरती किंवा 27 जागांवरती निवडणुका लढत आहे. तर त्यामुळे तामिळनाडूचा काही प्रश्न येतच नाही. उरलं बंगालचं, जिथे बीजेपीचा प्रयत्न असेल की याचा इश्यू करावा. मात्र माझी जी माहिती आहे ती बंगालची निवडणूक पण फार लोकल इश्यूज वरती होतीये. तर हा काही मुद्दा बनेल किंवा त्याचा काही फायदा मिळेल अशातला भाग मला तरी दिसत नाही. म्हणजे बीजेपी निवडणूक जिंकू शकते बंगालमध्ये, तो एक वेगळा मुद्दा, पण या मुद्द्याला घेऊन ते किती जाऊ शकतात ते मला माहित नाही. आणि जसं अमित शहा म्हणतात की याचा तुम्हाला दूरगामी परिणाम घ्यावे लागतील. काल पंतप्रधानही असं म्हणाले की तुम्ही जेव्हा 2000, म्हणजे त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं नव्हतं, पण त्याचा सांगायचा अर्थ असा होता की जेव्हा आरजेडी आणि समाजवादी पार्टी यांनी 2010 साली विरोध केला होता, जेव्हा युपीएचं सरकार होतं, जेव्हा त्यांनी त्या महिला आरक्षणाचा विरोध केला होता, त्याच्यानंतर त्यांना पॉलिटिकली त्याचं नुकसान झालं. तशातला भाग नाहीये. 2012 साली समाजवादी पार्टीचं सरकार निवडून आलं उत्तर प्रदेशमध्ये. म्हणून मला असं नाही वाटत. हे एक तर पहिली गोष्ट असं आहे की हे दुर्दैव आहे की याच्यावरती राजकारण होत आहे अनुजा. पहिली गोष्ट तर ही आहे की हे महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, आणि ते का मिळालं पाहिजे त्यातला भाग आपल्याला सगळ्यांनाच माहिती की फक्त 14% महिलांना रिप्रेझेंटेशन आहे लोकसभेमध्ये, फक्त 14% आहे. महाराष्ट्रात जेव्हा आपण ते बघायला जातो तो आकडा अगदी 7 किंवा 8%, म्हणजे महिलांची जी लोकसंख्या आहे ती जवळपास 50%वरती आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 7 ते 8% महिला आमदार आहे, किंवा लोकसभेत म्हणायला गेला तर आपल्याकडे अगदी 14% आहे. तर हे व्हायला होतं, पण मला वाटतं की सरकारची जर चुकलं इथे की सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही. काँग्रेस सारखं म्हणत होतं की तुम्ही एक सर्वदलीय बैठक बोलवा 29 एप्रिलला जेव्हा निवडणुका संपतील, आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती विचार करू. सरकारनी मला अजूनही कळत नाही की एवढी का घाई केली, आणि त्याच्यामुळे एक जी मोठी संधी होती की 2023 साली जेव्हा सगळ्या पक्षांनी मिळून ठरवलं आहे की आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचं, हे अनुजा जवळपास 25 वर्षात पहिल्यांदा घडलं होतं की सगळे पक्ष त्याच्यासाठी एकमत होते. ते झालं असता आता ही घाई गर्दी करून ते एकूणच ते सगळं फिसकटलं. हाच मुद्दा घेऊन साहिल सरांकडे जाते. सर, कारण तुम्ही आत्ताच आठवडाभर साधारणतः बंगालमध्ये होतात, तुम्हालाही असंच वाटतं की ज्या पद्धतीने आता अमित शहांची ही प्रतिक्रिया आलेली आहे, पहिलीच प्रतिक्रिया आलेली आहे, त्याच्यातून तुम्हालाही असंच वाटतंय की महिलांच्या विरोधात इंडिया आघाडी आहे हा प्रचार आता सुरू झालेला आहे, त्याचा परिणाम बंगालमध्ये कितपत होईल असं तुम्हाला वाटतं? खास करून तिथे महिला मतदार सुद्धा किंवा महिलांमधली जनजागृती ही जास्त आहे, त्यांच्या राजकारणात आपल्याला मोठ्या प्रमाणात महिला पाहायला मिळतात. तर तुम्हालाही असंच वाटतं का की बंगालच्या निवडणुकीमध्ये याचा कितपत परिणाम होईल, आणि फक्त बंगाल नाही तर एकंदरीत सुद्धा तुम्हाला काय वाटतं की या प्रचाराचा विरोधकांना कितपत फटका बसेल? तुझ्या आत्ताची जी परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये एकतर कसं आहे की तृणमूल काँग्रेस महिलांमध्ये प्रचंड पॉप्युलर आहे, आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आहेत, त्या स्वतः महिला आहेत, आणि त्यांची महिलांमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलरिटी आहे. आणि त्याच्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या एकूणच खासदारांमध्ये पण जर तू बघशील तर त्याच्यामध्ये महिला रिप्रेझेंटेशन मोठ्या प्रमाणात तुला बघायला मिळेल. दुसरी गोष्ट की आता मिलिंदजी याचा उल्लेख करत होते, जर तू हीच गोष्ट बंगालमध्ये लागू केलीस तर तुझ्या लक्षात येईल की बंगालमध्ये जे तिकीट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसने 27% महिलांना तिकीटं दिली आहेत, भारतीय जनता पार्टीने जवळपास 15% महिलांना तिकीटं दिली आहेत, काँग्रेस 14% आहेत, आणि तशाच पद्धतीचं आपल्याला तिकीट डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं. सो बेसिकली तृणमूल काँग्रेसचा रेकॉर्ड महिलांच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे. महिला मतदारावरती जोर आहे का, तर डेफिनेटली तो त्या पद्धतीने दिसतो. पण आपण आत्ताच्या परिस्थितीचा विचार करूया. मिलिंदजींनी मगाशी एक उल्लेख केला की यापूर्वी सुद्धा जेव्हा 2010 मध्ये महिला आरक्षण विधेयक आणण्यात आलेलं होतं काँग्रेस सरकारच्या काळामध्ये, युपीए सरकारच्या काळामध्ये, त्याचा उल्लेख प्रियांका गांधींनी सुद्धा भाषणामध्ये केला होता की राज्यसभेत ते पास करू शकले, पण लोकसभेमध्ये त्यांना पास करता आलं नाही, कारण त्यांचेच सहयोगी असलेले जे पक्ष होते किंवा त्यांना बाहेरून पाठिंबा देणारे जे पक्ष होते, समाजवादी पार्टी असेल, आरजेडी असेल, यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. कोटा विदिन कोटा या नावाखाली त्यांनी विरोध केलेला होता. एकतर कसं आहे की महिला विधेयक ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये समाजवादी पार्टीने कोट्याचा प्रश्न उपस्थित केला, आणि त्यांची ओबीसी वोट बँक त्यांना कशी कॉन्सॉलिडेट करता येईल या दृष्टीने त्यांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेला होता. इतर अनेक त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल इश्यूज होते, आणि
नॉर्मली ज्याचं मगाशी मिलिंदजी जे म्हणाले तसं की पुरुषांनाही कधीही नको असतं की त्यांच्या सीट्स कमी होणार असतात. कारण महिला आरक्षण आलं की तुम्हाला चिठ्ठ्या टाकून ते वॉर्ड रिझर्व जे मतदारसंघ आहे ते रिझर्व करायला लागतील आणि ते रॅन्डमली रिझर्व होतील आणि त्याच्यामध्ये कोणाचं तिकीट कट होईल, कोणाचा मतदारसंघ निघून जाईल हे सांगता येणं फार मुश्किल असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे ही त्याच्या मागची प्रॅक्टिकल कारणं होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भले त्यांनी कोटा विदिन कोटाचा मुद्दा उपस्थित केला असेल पण कारण त्यांचं स्पष्ट होतं. पण तरी सुद्धा 2012ची निवडणूक समाजवादी पार्टी जिंकली आणि त्याची कारणं फार वेगळी आहेत खरं बघायला गेलं तर. मुळात फरक युपीए आणि एनडीए सरकारमध्ये हा आहे की बेसिकली नॅरेटिव्ह क्रिएशन मध्ये ज्या पद्धतीने एनडीए सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करू शकतं त्या पद्धतीने युपीए सरकारला ते नॅरेटिव्ह क्रिएट करणं त्यांना कधीही जमलं नाही आणि त्याच्यामुळेच आपण बघितलं की अण्णा हजारेंच्या मुवमेंटला काउंटर करणं त्यांना जमलं नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना सरकार गमवावं लागलं. ही गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेली आहे. आता आपण पार्लमेंटमध्ये काय बघतोय, मगाशी आपण काही व्हिज्युअल चालवत होतो की ज्याच्यामध्ये ते बॅनर्स घेऊन त्या पायऱ्यांवरती भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदार तिकडे उतरलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत, तिकडे ते आंदोलन करतायत. आता याचा अर्थ असा की कुठेतरी सरकारला माहिती होतं की हे बिल काही पास होणार नाही. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण ताबडतोब बघतो आणि नुसत्या अमित शहा यांच्या प्रतिक्रिया नाहीये तर त्यांच्या सहयोगी पक्ष जे आहेत एनडीए मधले त्यांच्या पण प्रतिक्रिया बघतो. आताच थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोशल मीडियावरती, ट्विटरवरती आणि प्रतिक्रियेची लाईन सेम आहे. नवीन आता थोड्या वेळात त्यांचं स्टेटमेंट देणार आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष. एकूणच आपण बघितलं तर फ्लडिंग ऑफ ट्विट सुरू झालेली आहे. तिकडे भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची बैठक सुरू आहे पार्लमेंटमध्ये आणि त्या बैठकीमध्ये हेच डिस्कस होते की ह्याचा आपण नॅरेटिव्ह कसं क्रिएट करता येईल, आपल्याला कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये जाऊन निवडणुकांमध्ये जाऊन त्याचा प्रचार आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. आता मुद्दा येतो की त्याचा इम्पॅक्ट होईल की नाही होणार. हा मुद्दा वेगळा आहे पूर्णपणे. निवडणुका काही फक्त महिला आरक्षणाच्या याच्यावरती लढवल्या जातील याची शक्यता अजिबात नाही. अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. कारण त्याला काउंटर मुद्दा असा होता की ओबीसी आरक्षण त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळे ओबीसीवर अन्याय आहे. त्याला काउंटर त्यामध्ये असा होता की भारतीय जनता पार्टी फेरफार करून त्याच्यामध्ये हे आणणार होती आणि विरोधक सुद्धा त्याला काउंटर कशा पद्धतीने देतात ते आपल्याला बघितलं पाहिजे. पण भाजपकडनं ही भूमिका स्पष्ट दिसत होती की त्यांचा प्लॅन त्याच्यामध्ये दिसत होता की हे विधेयक आपण आता आणायचं आणि त्या म्हणजे जर तू पश्चिम बंगालचा भारतीय जनता पार्टीचा जो मॅनिफेस्टो आलाय तो पण जर तू बघशील तर त्याच्यामध्ये तुला लक्षात येईल की महिला सेंट्रिक ज्या अनाउन्समेंट्स आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रासारखं 3,000 महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी 3,000 रुपये प्रॉमिस केले होते कारण 1,500 रुपये ऑलरेडी महाराष्ट्रात मिळत होते, एक्झॅक्टली त्याच पद्धतीने तिकडे भाजपने 3,000 रुपये प्रॉमिस केलेले आहेत आणि इथे त्यांना सतत हे दाखवायचं आहे. कारण महिला आणि आता सुद्धा जे SIR ची प्रक्रिया झाली आहे त्यामध्ये सुद्धा चर्चा अशी आहे की महिला मतदार मोठ्या प्रमाणात कट झालेले आहेत. महिलांचं प्रमाण पुरुष मतदारांच्या प्रमाणामध्ये जे बिहार आणि इतर राज्यांमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतं काही काही मतदारसंघांमध्ये ते पश्चिम बंगालमध्ये कमी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे महिला मतदारांचा इम्पॅक्ट किती महत्वाचा आहे त्यांना माहिती आहे. त्या संदर्भामध्ये जर हे नॅरेटिव्ह क्रिएट करता आलं तर फक्त या निवडणुकीत नाही तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांना फायदा मिळू शकेल. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी सध्या तरी भाजपची दिसते. कारण जर महिला आरक्षण लागू करायचं असतं तर सोपं आहे एकदम. 543 आत्ताचे जे एक्झिस्टिंग मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये महिला आरक्षण लागू करा. हे जर आणलं तर काँग्रेससाठी सुद्धा अडचण होईल कारण काँग्रेसची ही मागणी राहिलेली आहे. मुळात 2023 मध्ये जे बिल आणलं त्याच्या आधी 2018 मध्ये राहुल गांधींनीच पत्र लिहून मागणी केली होती की ते महिला आरक्षण तुम्ही लागू करा. सो काँग्रेस तर त्याच्यामध्ये भूमिका घेता येणार नाही. आता सुद्धा त्यांचं अनेक भाषणांमध्ये तेच म्हणणं राहिलेलं आहे. ते एकूणच दोन्ही बाजूनी डिले टॅक्टिक्स आहेत. विरोधी पक्षांना माहिती आहे की आताच्या 543च्या स्ट्रेंथमध्ये कोणी महिला आरक्षण आणणार नाही, कुठलंही सरकार आणणार नाही. त्यांच्याकडनं इंटरनल त्याच्यामध्ये विरोध असेल. आता राहिला प्रश्न की सरकारने घाईघाईत का आणलं आणि सरकारची जर आताची परिस्थिती बघितली तर विरोधकांपर्यंत रिच आउट करू शकेल अशा पद्धतीचं नेतृत्व आता सरकारमध्ये कोणी राहिलेलं नाहीये की जे सरकार विरोधकांशी बोलू शकतील, त्यांच्याशी चर्चा करू शकतील, त्यांना आपल्या पद्धतीने वळवायचा प्रयत्न करू शकतील. ऍटलिस्ट जे पेरिफेरीवरचे पक्ष आहेत काँग्रेसच्या पलीकडे, काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष कदाचित ते ऐकणार नाहीत पण इतर पक्षांशी बोलून काही करता येईल का अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी अंमलात आणणारे लोक त्यांच्याकडे नाहीयेत. त्यामुळे आताच्या परिस्थितीत ही भूमिका स्पष्ट दिसतेय की हे डिफीट झालेलं असल्यामुळे त्याचं खापर विरोधकांवर फोडून त्या पद्धतीने कसा त्याचा वापर पुढच्या निवडणुकांमध्ये करता येईल हा प्रयत्न नक्कीच सरकारकडनं दिसणार. नॅरेटिव्ह बिल्डिंग त्याच्यामध्ये दिसणार पण त्याचा इम्पॅक्ट निवडणुकांमध्ये होईल की नाही ही गोष्ट वेगळी आहे त्याच्यामध्ये.